शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पी.एम. किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे वितरण अधिकृतपणे सुरू झाले आहे. काल संध्याकाळपासून राज्यातील 91 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो बघा, आज बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले आहे. तुमच्या खात्यात पण पैसे नक्कीच आले असन. तुम्ही आपला बँक अकाउंट नक्की चेक करा. मित्रांनो बघा, तरीही बघा, इथे अनेक असे शेतकरी आहेत जे विचारत आहेत की माझ्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत आणि महाविस्तार AI ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे का? आज आपण या सर्व शंकांचे निरसन करणार आहोत. मित्रांनो बघा, बरेच इथं शेतकऱ्यांचे कमेंट आले होते मागं. बरेच इथं प्रश्न आहेत की अनेक शेतकरी हे विचारत आहे की ज्यांचे पैसे आलेले नाही खात्यात, नमो शेतकरीचे PM किसान योजनेचे जे पैसे आलेले नाही. व दुसरा प्रश्न म्हणजे असा आहे की महाविस्तार AI ॲपबद्दल नोंदणी करणे हे अनिवार्य आहे का? तर याबद्दल आपण संपूर्ण निराकरण हे आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. PM किसानचा 22वा हप्ता सद्यस्थित शुभारंभ आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुवाहाटी, आसाम येथील कार्यक्रमातून काल संध्याकाळी 5 वाजता या हप्त्याचे वितरण करण्यात आले. मित्रांनो बघा, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे. हे कालपासूनच हे जे प्रक्रिया आहे पैसे जमा करण्याची, काल संध्याकाळी 5 वाजतापासून सुरू झाली. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी गुवाहाटी, आसाम येथून पैसे जमा करण्यास सुरुवात केली. जरी काही शेतकऱ्यांना लवकर मेसेज मिळाला असेल तरी वितरणाची मुख्य प्रक्रिया काल उशिरा सुरू झाली. मित्रांनो बघा, काल उशिरा ही प्रक्रिया सुरू झाली खात्यात पैसे जमा व्हायची. तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर घाबरू नका. DBTद्वारे कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यास वेळ लागतो आणि ही प्रक्रिया आजही सुरू आहे. मित्रांनो बघा, आता संध्याकाळचा वेळ झालेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहे. जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही इथे घाबरायचं काही कारण नाही, घाबरायचं बिलकुल नाही. कारण ही जी प्रक्रिया आहे ही सुरू झालेली आहे पैसे जमा करण्याची. जरा प्रत्येकाच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे PM किसान योजनेचे. आता दुसरा प्रश्न, महाविस्तार AI ॲप अनिवार्य आहे का? बघा, अफवा होती, सोशल मीडियावर एक अफवा आली होती मागे की असा दावा केला जातो आहे की जर तुम्ही महाविस्तार AI ॲपवर नोंदणी केली नसेल तर तुम्हाला PM किसानचे पैसे मिळणार नाही. मित्रांनो बघा, अशी एक अफवा सोशल मीडियावर आली होती की ॲपची ही अफवा होती. तर याचं उत्तर बघा काय आहे, सत्य काय आहे बघा. हे पूर्णपणे चुकीचं आहे. महाविस्तार ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य नाही. PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेचा कोणताही संबंध या ॲपशी नाही आहे. कीड बघा, पिकांवरील कीड आणि पोखरासारख्या इतर योजना माहितीसाठी आहे. मित्रांनो, हा जो ॲप आहे, हा महाविस्तार ॲप, हे पिकांवरील कीड किंवा आणि पोखरासारख्या इतर जी योजना आहे यांसाठी हा ॲप आहे, PM किसानसाठी नाही. त्याचा तुमच्या हप्त्यावर कोणताही परिणाम होत नाही. आता बघा, नमो शेतकरी योजना 8वा हप्ताची अपडेट. तर बघा, नमो शेतकरी योजनेचे जो 8वा हप्ता आहे याची अपडेट बघा. तर मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच विधानसभेत स्पष्ट केले आहे की नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे हा देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. अपेक्षा काय आहे बघा, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2,000 रुपये PM किसान योजनेचे मिळालेले आहेत त्यांना येत्या काही दिवसातच राज्य सरकारचे अतिरिक्त 2,000 रुपये बघा, PM किसानचे 2,000 आणि नमो शेतकरीचे अतिरिक्त 2,000 हे देखील मिळणार आहेत. तुम्ही इथे कोणीही गडबड करायची नाही आहे, घाई करायची नाही आहे. प्रत्येकाला इथे पैसे मिळणार आहे. नमो शेतकरी योजना प्लस PM किसान योजना. आता संध्याकाळची वेळ आहे, प्रत्येकाच्या खात्यात हे पैसे आलेच असेल. तुम्ही खातं चेक करायचं आहे. ज्यांना आलेले नाही ते घाबरायचं कारण नाही, कारण त्यांच्यासुद्धा खात्यात पैसे लवकरच येणार आहे. सोबतच नमो शेतकरी योजनाचे जे पैसे आहे हे देखील लवकरच खात्यात जमा होणार आहे. आता बघा, तुम्हाला काय करावे लागेल बघा. सर्वात पहिले बॅलन्स तपासा. बँकाचे सर्व्हर डाऊन असल्याने मेसेज येण्यास उशीर होऊ शकतो. मित्रांनो बघा, असं सुद्धा होऊ शकते, खात्यात पैसे आले असतील पण मेसेज आला नाही. त्यामुळे काय करायचं की बँक स्टेटमेंट तपासायचं आहे किंवा मोबाईल बँकिंग ॲपद्वारे खात्री करा की पैसे खात्यात जमा झाले आहेत का. ठीक आहे. फार्मर IDचं काय बघा, जोपर्यंत तुमच्याकडे वैध फार्मर ID आहे आणि तुम्ही पात्र आहेत तोपर्यंत तुमचे पैसे सुरक्षित आहे आणि ते तुमच्या खात्यात येतीलच. मित्रांनो बघा, फार्मर ID पण इथे खूप महत्त्वाचं असते. फार्मर ID जर तुमचं व्यवस्थित काढलेलं असेल तर
निश्चितच पैसे तुमच्या खात्यात हे जमा होणार आहे. बघा, तुम्हाला 2,000 रुपयांचा हप्ता मिळाला का? तुम्हाला जर हा हप्ता 2,000चा मिळाला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा जो गोंधळ आहे हा दूर होईल. अशाच अचूक अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करत चला. ग्रुपमध्ये, आपल्या गावातल्या ग्रुपमध्ये शेअर करा, कारण त्यांनासुद्धा व्यवस्थित माहिती समजली पाहिजे. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.